नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गुरुजी आलेले असतात आणि ते शुभम भवतु असं म्हणतात आणि पुढे म्हणतात की सुभद्राताई, यावेळेला तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागली आमची. काय ना, यावेळेला आमचा दौरा जरा लांबणीवरच गेला होता, म्हणूनच या सगळ्याला उशीर झाला. तेव्हा गुरुजींना आजी म्हणते की हो, परंतु काय आहे, तुमची आम्ही वाट बघितली. काही झालं तरीही तुमच्या सल्ल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. जे काही आहे ते तुम्हाला नेहमीच मला विचारायचे असते. त्यामुळेच मग तुमची वाट बघितली मी. मग लगेच गुरुजी म्हणतात की हो, ते तर आहेच. परंतु काय झालं आहे, अर्णवची पत्रिका जुळवायची आहे लग्नाची असं म्हणताय का? तेव्हा मग ती म्हणते की हो, अर्णवची पत्रिका जुळवायची. गुरुजी तुम्हाला सांगते, मुलगी अगदी लाखात एक आहे. अगदी उत्तम आहे मुलगी. आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आवडली आहे ती आणि म्हणूनच विचार केला की तुमच्याकडूनच पत्रिका जुळवून घ्यायची. कारण मुलीचं आणि अर्णवचं कशाप्रकारे काय होईल हे सगळं आम्हाला बघायचं आहे आणि त्यामुळे आम्ही हा घाट घातला आहे. जोपर्यंत तुम्ही येणार नव्हतात तोपर्यंत आम्ही पुढे सरकलो नाही. तेव्हा मग ती म्हणते की अंजली, अगं पत्रिका दे. तुम्हाला सांगते की मुलगीमध्ये नाव ठेवण्यासारखं ना काहीच नाही आहे, अगदी सालस आहे मुलगी. असं म्हणून आता अंजली हो असं म्हणून गुरुजींना पत्रिका देते. आणि त्यानंतर ती म्हणते की काय ना, सात्विकाच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर मी कुठल्याही प्रकारची रिस्क माझ्या अर्णवच्या बाबतीत घेऊ शकत नाही. सात्विकाचं घडलं त्यावेळेला मी पत्रिका बघितली नव्हती, परंतु आता आता मी असं काहीच होऊ देणार नाही आणि म्हणूनच त्याच गोष्टीवरून मला माझ्या अर्णवचं आयुष्य अगदी व्यवस्थित करायचं आहे. म्हणूनच तुमचा सल्ला घेण्याचं ठरवलं मी. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की अगदी योग्य केलं तुम्ही सुभद्राताई. बरं झालं हा विचार केलात तुम्ही. आपण लग्नपत्रिका कशा आहेत ते जुळवून पाहूया, मग पुढे काय ते बघूया. असं म्हणून आता अंजली त्या पत्रिका देण्यासाठी म्हणून पुढे जाते आणि गुरुजींना त्या पत्रिका देऊन जागेवर बसते. आणि नंतर मग गुरुजी त्या पत्रिका बघायला सुरुवात करतात. आजी आणि अंजली दोघीजणीही खूप आनंदात असतात, कारण त्यांना वाटत असतं की पत्रिका अगदी व्यवस्थितपणे जुळलेल्या आहेत. परंतु वल्लरीचा जो काही डाव आहे तो त्यांना माहीत नसतो. नंतर गुरुजी पत्रिका बघत असतात आणि आजी आणि अंजली एकमेकींकडे बघत हसत असतात. त्यानंतर गुरुजी ती पत्रिका बघत असताना सगळे अगदी उत्सुकतेने त्यांच्याकडे डोळे लावून बसलेले असतात. गुरुजी ती पत्रिका बघत आधी त्याच्यावर काहीतरी लिहत असतात आणि त्यांच्या दोघांच्याही पत्रिकेवरनं काहीतरी ग्रहताऱ्यांचा अभ्यास ते करत असतात. त्यावेळेला आता गुरुजींचा चेहरा पाहताच अविनाशला टेन्शन यायला लागतं. म्हणजे गुरुजी असं वाकडा चेहरा का करत आहेत? त्यांना काही खटकतंय का? असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत असतं. म्हणून गुरुजी हे सततच तोंड वाकडं करून म्हणजेच चेहरा बारीक करून त्या पत्रिकेकडे पुन्हा पुन्हा पाहत असतात आणि विचारतात की सुभद्राताई, तुम्हाला ही मुलगी अर्णवसाठी योग्य वाटते का? तेव्हा मग सुभद्रा म्हणते की हो, म्हणजे ती मुलगी अगदी उत्तम आहे असंच आम्हा सगळ्यांना वाटतं. असं म्हटल्याबरोबर आता गुरुजी पुन्हा एकदा त्या पत्रिकेचा अभ्यास करायला लागतात आणि नंतर तो अभ्यास करता करता ते म्हणतात की नाही, असं अजिबातच होणं शक्य नाही आहे. अहो, तुम्ही असं काय करताय? तुम्ही चुकीचं करताय. अहो, ही मुलगी आहे, ही पत्रिका अजिबात अर्णवसाठी योग्य नाही आहे. तेव्हा मग हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा मग गुरुजी पुढे म्हणतात की ही पत्रिका एकमेकांना अगदी विजोड आहे, विजोड. आणि जगातल्या कुठल्याही ज्योतिषाच्या मनात या दोघांचं लग्न लावण्याचा विचार देखील येऊ शकत नाही. अहो, ही मुलगी अत्यंत अयोग्य आहे अर्णवसाठी. अजिबात चांगली नाही आहे आणि जर हिच्याशी अर्णवचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, मी तुम्हाला सांगतो. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हलते. सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. गुरुजींना ती म्हणते की म्हणजे काय, म्हणजे मला कळलं नाही आहे हे सगळं असं कसं? गुरुजी, ही मुलगी तर चांगली वाटली आम्हाला. असं म्हणून आता ती टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरीच्या बाबतीत इतका मोठा खुलासा झाल्यानंतर त्यांना धक्काही बसलेला असतो. आता वल्लरी मात्र आनंदात त्यांच्याकडे बघत असते, कारण तिला हे सगळं अगदी आनंदाने एन्जॉय करायचं असतं. जो खोटेपणा केला आहे तो आता उपयोगाला आला आहे असं तिला वाटू लागतं. नंतर गुरुजी म्हणतात की हे बघा सुभद्राताई, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही. अहो, ही मुलगी अजिबात योग्य नाही आहे अर्णवसाठी. मला असं वाटतं आहे की तुम्ही काहीतरी चुकताय या मुलीच्या बाबतीत विचार करण्यामध्ये, कारण यांचं जर लग्न झालं तर यांचं लग्न अजिबातच जुळू शकत नाही. मग आता हे ऐकल्यानंतर आजीला धक्का बसतो. आजी म्हणते की गुरुजी, म्हणजे काहीच होऊ शकणार नाही आहे का? म्हणजे या दोघांना आम्ही विचार करूनच तुम्हाला पत्रिका दाखवली हो लग्नाची. बरं मला सांगा की यांचं लग्न काही करून म्हणजेच काही मध्यम मार्ग काढता येणार नाही का? एखादी पूजा वगैरे करून यांचं लग्न लावता येणार नाही का?
तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, असं अजिबात होणे शक्य नाही आणि तुम्ही तसा विचारही मनात आणू नका. असं म्हटल्यावर आता इथे आजीला टेन्शन आलेलं असतं. नंतर ईश्वरी आणि बाकीचे सगळे आता गाडीत बसायला निघालेले असतात. त्यानंतर ईश्वरी गाडीत बॅग्स ठेवत असते. जयू आत्याला सुषमा म्हणते की काही गरज लागली तर नक्की कळवा, हा फोन करा, म्हणजे सतत कॉन्टॅक्टमध्ये राहा, असं ते निरोपाचं बोलत असतात. नंतर मग चला आता इंदोरचा दौरा संपला असं सुप्रिया बोलत असते. त्यानंतर माझी नमू गं असं म्हणून आता ती नम्रताला जवळ घेते, कारण नम्रता आणि तिला तिचा खूपच आधार असतो. आणि मग खरंच तुझी खूप आठवण येईल असं सुप्रिया तिला बोलत असते. आणि ईश्वरी बाजूलाच उभी असते. त्यावेळेला आता सुप्रियाकडे ती बघते आणि म्हणते की व्यवस्थित जागं, मला कळव, व्यवस्थित पोचलात की. आणि नंतर ती ईश्वरीकडे बघते आणि म्हणते की ये इशू, तू ये आता इकडे, असं म्हणून तिला ती जवळ घेते. आणि जवळ घेतल्यानंतर ईश्वरीला ती म्हणते की खरंच मला तुझी खूप आठवण येईल. तेव्हा ईश्वरी पण आत्या असं म्हणून तिला प्रेमाने अगदी मिठी मारते. नंतर मग ती म्हणते की चला बसा गाडीत, नाहीतर तुमची बस मिस व्हायची. मग त्या गाडीमध्ये बसतात आणि सगळेजण बसतात. त्यावेळेला गाडीत बसल्यानंतर सुप्रियाला अर्णवची आठवण येते. ती म्हणते की एकदा आपण अर्णवला भेटलो असतो निघायच्या अगोदर, म्हणजेच मुंबई सोडायच्या अगोदर त्याची भेट झाली असती तर खरंच बरं झालं असतं. नाही म्हणजे तो काल थांबण्यासाठी सांगत होता खरं तर, परंतु नाही थांबता आलं. खरंच त्या मुलाची एकदा भेट व्हायला हवी होती असं तिच्या मनात आता येतं. आणि त्यावेळेला नम्रता म्हणते की आई ठीक आहे आता, असं म्हणून आता नम्रता ही आत्याला बाय करत असते. आणि त्या सगळीजणी तिच्याकडे बघून बाय करत असताना आता भैया चलो असं ड्रायव्हरला ईश्वरी सांगत असतानाच तो गाडी चालू करायला जाणार. तेवढ्यातच समोरून अर्णवची गाडी येते. आता गाडी आल्याबरोबर तो ड्रायव्हर हा जोरात ब्रेक मारतो. त्यावेळेला दोघेही पुढे आता धडकताना घाबरतात. मग तो म्हणतो की काय झालं आहे, कोण आहे मध्ये? आणि तेवढ्यातच अर्णवची गाडी आता मध्ये आलेली असते. आता गाडीमधून अर्णव उतरताना पाहून ईश्वरीला धक्काच बसलेला असतो की चक्क अर्णव सर इथे आले. आणि जेव्हा अर्णव हा गाडीतून उतरतो त्यावेळेला ईश्वरी अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे बघायला लागते. अर्णवला शेवटचं का होईना परंतु ईश्वरीला भेटायचं असतंच आणि आणखीन एकदा थांबवण्याचा प्रयत्न करायचा असतो. समोर जयू आत्या असते आणि ती विचार करत असते की हा हा आता आणखी इथे कशाला आलाय परत, असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यावेळेला इथे अर्णव आता आलेला असताना त्या दोघींकडेही तो बघायला लागतो. आणि लांबूनच त्यांच्याकडे बघत अर्णव हा दरवाजाच्या तिथे त्याच्या तिथेच तसाच उभा असतो. आणि मग जयू आत्याला मात्र तो आलेला पाहून राग आलेला असतो की हा इथे कशासाठी आलाय, आणि तिचा चेहरा जरासा पडलेला असतो. नंतर सुप्रिया म्हणते की अगं ईश्वरी, हा अर्णव आहे ना, अर्णव इथे आलाय, असं म्हणून ते आता अगदी चकित होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. परंतु ईश्वरीला मनातल्या मनात खूप भीती वाटत असते की अर्णव, यावेळेला अर्णव सर इथे कसे काय आले, काय झालं असेल नेमकं त्यांना, असा विचार तिच्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये येत असतो. मग अर्णव त्याच्या गाडीचा दरवाजा बंद करतो आणि ईश्वरी जवळ आता तो चालत चालत तिथे येत असतो. आणि ईश्वरी बघत राहते की अर्णव सरांना काय झालं, यावेळेला नेमके ते कसे आले. तेव्हा अर्णव गाडीचा दरवाजा बंद करतो आणि ईश्वरीपर्यंत येतो. आता लगेच सुप्रिया म्हणते की इशू चल बाहेर, आपण बघूया अर्णव आला आहे. आणि मग त्या तिघीजणीही पटापट अर्णव आल्याबरोबर गाडीतून बाहेर पडतात. आता अर्णव हा समोरच उभा असतो. हे पाहून ईश्वरीला काहीच कळत नसतं की नेमकं हे सगळं काय आहे, अर्णव सरांना काय झालं आहे तरी काय, असं म्हणून ती पटकन तिचा सीट बेल्ट हा बाजूला करते आणि गाडीतून बाहेर ते उतरत असतात. अर्णवचा चेहरा यावेळेला मात्र पूर्ण पडलेला असतो, कारण ईश्वरी जाणार आहे हे त्याला काही सहन न होण्यासारखं असतं. म्हणून तो तिच्याकडे बघतच राहतो आणि त्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की ईश्वरी ही कायमची हे शहर सोडून निघून जाणार आहे. त्यामुळे तो त्या गोष्टीकडे तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आता जयू ही बघत राहते की ह्याला काय झालं आहे. सुप्रिया देखील गाडीच्या बाहेर उतरते, सगळेजण येतात. आणि नंतर मग अर्णव सर तुम्ही, असं म्हणून ईश्वरी ही पटकन गाडीचा दरवाजा बंद करून तिथे येते आणि ड्रायव्हरला तिथेच थांबायला सांगते. अर्णव मात्र मान खाली घालून उभा असतो. त्याला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. नंतर गुरुजींना आता सुभद्रा म्हणते की ठीक आहे गुरुजी, जर तुमचं तसंच म्हणणं असेल, जर तुमच्या दृष्टीने ही पत्रिका न जुळणारी असेल आणि विजोड असेल, तर आपण या गोष्टीचा विचार न केलेलाच बरा. म्हणजे काय, ही मुलगी आम्हाला खरंच खूप आवडली होती, खरंच खूप चांगली आहे आणि अर्णवच्या आयुष्यात आल्यावर सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटलं होतं.
परंतु जर तुम्ही सांगत असाल की नाही, ही मुलगी अर्णवसाठी योग्य नाही, तर मग आम्ही त्या मुलीचा विचार सोडतो, कारण अर्णवपेक्षा माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे. हे ऐकल्यावर वल्लरीला आता खूप आनंद झालेला असतो. नंतर आजी म्हणते की जे काही सात्विकाच्या बाबतीत घडलं ते मी पुन्हा होऊ देणार नाही आहे. कारण सात्विकाचं लग्न जुळत असताना त्यांची जोडी अगदी अनिरूप आहे, एकमेकांसाठीच बनले आहेत, असंच आम्हाला वाटलं होतं. परंतु जेव्हा त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की सात्विकाची पत्रिका त्यावेळेला मी जुळवून घेतली नव्हती. परंतु आता अर्णवच्या बाबतीत मी असं अजिबात नाही करणार आहे, असं आजीने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच आजीमुळे आता अविनाश देखील खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. कोणालाही वाटलं नव्हतं असं घडलेलं असतं. अगदी ईश्वरीची पत्रिका ही जुळत नाही, त्यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर अर्णव हा ईश्वरीकडे आता बघतच राहिलेला असतो. ईश्वरी आता दरवाजा बंद करून अर्णवकडे येते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? आता अर्णव सरांचं काय काम आहे हे तिच्या लक्षात येत नसतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आम्ही जाणार आहोत, म्हणून तुम्ही आम्हाला गुड बाय करण्यासाठी आलेला आहात ना? असं विचारल्यावर अर्णवच्या चेहऱ्यावर एखादंही एक्सप्रेशन नसतं. तो खूप अगदी मलूल झालेला असतो. त्यानंतर मग सुप्रिया म्हणते की अर्णव सर, खरं तर ना अर्णव, अरे आता गाडीत बसले तेव्हाच मी म्हणत होते की अर्णवची भेट झाली असती एकदा मुंबई सोडताना तर बरं झालं असतं, आणि बघ ना आता तू समोर येऊन उभा राहिलास. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, खरंच आपली भेट ही व्हायचीच होती. बरं झालं अर्णव सर तुम्ही आलात इथे, आणि आजची आपली ही जी काही भेट झाली ती आत्ता शेवटची भेट झाली आहे. तेव्हा अर्णवला ते ऐकून आता वाईट वाटतं आणि तो म्हणतो की शेवटची भेट? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, शेवटची भेट. आणि सर, इतक्या मोठ्या मुंबईच्या शहरामधून आम्ही 3 लोक गायब झालो तर काही मुंबई शहर गप्प होणार नाही आहे ना? मुंबई शहर हे तर पुढे चालतच राहणार आहे, आणि मुंबईत आणखी माणसं येतच राहणार आहेत, हो की नाही सर? त्यामुळे आता तुम्ही ज्या काही गोष्टींचा विचार करताय ते ठीक आहे. आणि लगेच ईश्वरी म्हणते की सर, आम्हाला कधी ना कधी तर जायचं होतंच ना? त्यावेळेला सुप्रिया म्हणते की हो, अरे अर्णव, कधी ना कधी तरी आम्ही जाणारच होतं, आमचं ठरलंच होतं. आणि तसंही काळजी करू नकोस, आपण यानंतर कधी भेटणार नाही होतं असं नाही आहे ना? तू पण ये ना कधीतरी इंदोरला. मग इंदोरला आल्यावर आपण खूप मजा करूया, कधीतरी नक्की ये इंदोरला, असं ती आता त्याला बोलून दाखवत असते. जयूचं तोंड मात्र वाकडंच असतं. ती काहीही त्या दोघांच्या बोलण्याला अगदी रिस्पॉन्ड करत नसते. नंतर मग नमूला कळतं की काहीतरी अर्णवला बोलायचं आहे. तेव्हा मग ती बोलते की अर्णव सर, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे का? असं म्हटल्यावरती तो आता म्हणतो की नाही, नथिंग, काहीच नाही, असं म्हणून तो आता गप्प बसलेला असतो. नंतर तो म्हणतो की मला असं वाटलं ॲक्च्युली की मी काल बोललो होतो थांबण्यासाठी, तर नक्की तुम्ही त्याचा विचार कराल. परंतु काय ना, की आता तुम्ही निघाले आहात. तेव्हा मग त्यावर अर्णवलाही वाईट वाटत असतं. तो म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही आता निघालेच आहात तर मग कळवत राहा, आणि नंतर फोन आहे ना, फोन नंबर आहे ना, फोनवर आपण बोलूच. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अरे बापरे, प्रॉब्लेम झाला, नंबर डिलीट झाला आहे, असं म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आणि नंतर अर्णवलाही धक्काच बसलेला असतो की नंबर डिलीट झाला. तेव्हा मग त्यावर ईश्वरी म्हणते अर्णव सर, आता आम्ही मुंबई सोडून चाललेलो आहोत. म्हटल्यावर तुमच्या नंबरचा काय उपयोग होणार, म्हणूनच म्हटलं की कशाला तुमचा नंबर ठेवायचा, म्हणूनच मी नंबर डिलीट करून टाकला ना, असं म्हटल्याबरोबर आता अर्णवलाही वाईट वाटतं की ही नक्की काय करते, म्हणजे नंबर देखील डिलीट करून टाकला, याचंही आता त्याला वाईट वाटलेलं असतं. नंतर त्याचा चेहरा जरासा पडतो आणि ती हसायला लागते आणि जोरजोरात हसत म्हणते की काय अर्णव सर तुम्ही पण. तेव्हा मग आता ईश्वरीला ती ओरडते आणि म्हणते की इशू, अगं काय तुझं, काय अशी मस्करी करायची असते का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला खरं खरं सांगा, तुम्हाला मी जेव्हा सांगितलं की तुमचा मी नंबर डिलीट केला तेव्हा तुमचा इगो हर्ट झाला ना? खरं सांगा. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अगं इशू, अशी मस्करी कोण करतं का गं? तेव्हा ती म्हणते की आई, अगं मी मस्करी केली जस्ट, अर्णव सर प्लीज मनावर घेऊ नका, मी मज्जा करत होते. पण तुम्हाला असं वाटलं असेल की तुमच्यासारखा द ग्रेट ASR त्यांचा नंबर मिळवण्यासाठी लोक मरत असतात, आणि मग या मुलीकडे माझा नंबर असूनही हिने चक्क माझा नंबर डिलीट केला. कमाल आहे ही मुलगी बुवा, असं तुम्हाला वाटलं असेल ना, बरोबर ना? असंच वाटलं ना तुम्हाला, असं आता ती विचारायला लागते. त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, आणि ईश्वरीची ही गंमत जम्मत आता पुन्हा ऐकू येणार नाही याने त्याला खूप वाईट वाटत असतं. नंतर मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरीला सुप्रिया ओरडते की असा मजाक करू नको. नंतर मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आहे तुमचा नंबर आहे माझ्याकडे, काळजी करू नका.
आणि मला कळलं तुम्हाला इगो हर्ट झाला असेल ते, असं म्हटल्यावर आता अर्णव बघत असतो. नंतर इकडे अंजली म्हणते की आजी, मला काय वाटतंय की आपण या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे ना. तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊन चालणार नाही. अगं, ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जोडी ही एकमेकांना किती व्यवस्थित आहे हे बघूनच आपण हा निर्णय घेतला होता ना त्या दोघांच्याही लग्नाचा. मग मला असं वाटतंय की आपण उगीचच कुठल्याही प्रकारचा चुकीचा निष्कर्ष काढूया नको. आपण थोडा वेळ वाट बघूया ना, असं ती बोलते. तेव्हा मग आजी म्हणते की असंच मी सात्विकाच्या बाबतीत पण विचार केला होता. तिच्या बाबतीतही मी लग्नाची अशीच गुरुजींना न विचारता घाई केली होती आणि अनुरूप आहे सात्विक आणि रमाकांतची जोडी म्हणून कसलाही न विचार करता त्यांचं लग्न लावून दिलं मी. परंतु बघितलं ना काय झालं, माझी सात्विका मला कायमची गमवावी लागली. परंतु माझ्या अर्णवच्या बाबतीत मी तसं काहीही होऊ देणार नाही. अर्णवच्या बाबतीत मी 1% धोका पत्करणार नाही आहे. काही झालं तरी अर्णवच्या बाबतीत मी असा डिसिजन अजिबात घेऊ शकणार नाही. म्हणून बस झालं. आता गुरुजींच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही. गुरुजींच्या सल्ल्यावर आणि योग्य या अभ्यासावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ते म्हणतील त्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही, असं आता गुरुजींना ती म्हणते. आणि त्यावर अविनाश म्हणतो की मी काय म्हणतोय गुरुजी, तुम्ही एक काम करता का, म्हणजे पुन्हा एकदा ही पत्रिका बघता का एकदा प्लीज, कारण आम्हाला असं वाटतं आहे की ते दोघं एकमेकांना अनुरूप आहेत. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, मी तुमची ही मनस्थिती समजू शकतो काय ना, परंतु आपल्या मनाच्या उपर हे ग्रहतारे असतात. आपल्या मनाप्रमाणे ह्या ग्रहताऱ्यांचं चालत नसतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की जर या मुलीचं लग्न अर्णवशी झालं तर जो धोका आहे तो तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे. त्यावरही जर तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. कारण माझा इतक्या वर्षाचा जो हा अभ्यास आहे आणि जी माझी ही विद्या आहे त्याच्याच निष्कर्षावरती, त्याच्याच अभ्यासावरती मी हा जो काही तुमच्यासमोर पत्रिकेचा रिझल्ट आहे तो ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता पुढे काय करायचं हे तुम्ही ठरवूच शकता, असं गुरुजी त्याला बोलून दाखवतात. आणि त्यामुळे त्यांना आता खूप टेन्शन आलेलं असतं. आजी म्हणते की नाही नाही, मी भावनेच्या भरात अजिबात वाहू जाऊ देणार नाही. गुरुजींचं जे म्हणणं आहे ना त्याच्यावर मी जाणार नाही, असं म्हटल्याबरोबर इथे आता गुरुजींनाही बरं वाटलेलं असतं. परंतु वल्लरीला मजा येत असते. वल्लरी म्हणते की बरोबर आई, गुरुजी जे म्हणतायत ना त्याच्यावर आपण जायला नको. शिवाय अर्णवलाही हे जे काही चाललं आहे ते आवडलेलं नाहीच आहे ना. मग उगीचच कशाला आपण त्याच्या मनाच्या बाजूला जाऊन, मनाच्या वर जाऊन हे सगळं करायचं आहे, असं म्हटल्यावर आजी गप्पच बसलेली असते. नंतर आता ईश्वरी म्हणते, अर्णव सर चला मी निघते. आता इथून पुढे माझा त्रास तुम्हाला होणार नाही आणि माझी ही जी काही बडबड आहे ना ही तुम्हाला ऐकू येणार नाही. डोक्याला नुसता ताप झाला होता ना माझी ही बडबड ऐकून, आणि माझा हा वाढता आवाज आणि काय ते तुमच्या भाषेमध्ये ते माझ्या आवाजाचं वाढतं डेसिबल, माझं वागणं, माझं मोठमोठ्याने बोलणं हे तुम्हाला त्रास देत होतं ना. परंतु आता ते सगळं संपेल. आता माझ्या सगळ्या आवाजाचा त्रास तुम्हाला पुन्हा पुन्हा होणार नाही, असं ईश्वरी त्याला म्हणत असते. परंतु अर्णव आता मनातच म्हणतो की काय सांगू ईश्वरी, तुझा त्रास व्हायचा, तुझ्या आवाजाचा त्रास व्हायचा, परंतु आता तू जातीयस तर माझं मन अस्वस्थ झालं आहे. त्रास होतो आहे मनाला, काय झालं तेच कळत नाही आहे. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. आपण एक काम करूया, आता आपण चाललो आहे ना तर आपण नक्की पुन्हा एकदा ठरवून भेटूया आणि मग काय तेव्हा खूप मजा करूया. हां, परंतु तेव्हा तुमचा हा जो राग आहे आणि हे जे भांडण आहे ते बॅलन्स करूनच मग आपण भेटूया आणि मग आपण दोघं खूप गप्पा मारूया आणि तसं भांडायलाही आपण आहोतच तयार. त्यानंतर हे झाल्यावर मग तुम्ही आईच्या हातून हवे तेवढे लाड करून घेऊ शकता. आईकडून तुम्हाला हवं ते तुम्ही खायला घेऊ शकता. परंतु आता आम्ही निघतो. आणि हो, भडकूचंद आहे असं मी लक्षात ठेवणार नाही बरं का. तेव्हा नम्रता परत म्हणते की गप ग ईश्वरी, काय बोलतेस काय तू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, अर्णव सर, तुम्ही पुन्हा एकदा नक्कीच भेटा, असं ती आता बोलते. आणि आहे की नाही किलबिलाट आयडिया, असं ती त्याला बोलून दाखवते. तेव्हा तिच्या बोलण्याकडेच अर्णव आता बघत राहिलेला असतो. आणि मग ईश्वरी त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगणार, तेवढ्यात अर्णव तिथे आता एकदम सुन्न झालेला असतो. ईश्वरी आणि बाकीचे सगळे गाडीत बसायला जातात. सुप्रिया त्यांना म्हणते की चला गं, बसा गाडीमध्ये, तुमची गाडी सुटण्याची वेळ होईल, गाडी मिस होईल तुमची, बस निघा, बसा लवकर, असं म्हणून ती त्यांना बसायला सांगते. आणि ईश्वरी ही अर्णवला तिथूनच बाय करत असते आणि अर्णव देखील तिथेच उभा राहून ईश्वरीला आता बाय करत असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. परंतु नम्रताला जे काही त्यांच्यातलं चाललं आहे ते कळलेलं असतं, कारण नम्रताला आकाशने सांगितलेलंच असतं की अर्णवच्या मनाची काय हालत झाली आहे ते.
पण आता इथे ईश्वरी हे अर्णवला सांगते की सर गाडी बाजूला घ्या. तेव्हा अर्णव आता पटकन मागे वळतो आणि शुअर असं म्हणत त्याची गाडी तो आता बाजूला घेण्यासाठी म्हणून जातो. ईश्वरी मनात विचार करते की अर्णव सर खरंच असं म्हणून आता ती आतमध्ये बसायला जाणारच असते. परंतु अर्णव गाडी काढेपर्यंत ती तिथे तशीच उभी राहिलेली असते. तेवढ्यातच एक गाडी गेल्यानंतर एक कुरिअरवाला आलेला असतो आणि तो इथे जयूकडे ते कुरिअर देतो आणि म्हणतो की तुमच्या नावाने जयश्री कुरिअर आहे. तेव्हा मग ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की आत्या कसलं कुरिअर आहे ते. त्यावेळेला आता आत्या ते उघडून पाहते आणि डोक्यालाच हात लावते. म्हणते की हे भगवान आता मी काय करू. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की आत्या अगं काय झालं. इथे आत्याच्या आयुष्यात एक कुठला तरी मोठं वादळ आलेलं असतं आणि ते पाहिल्यानंतर ईश्वरीला आता धक्का बसलेला असतो. काय करू काय नाही हे त्या दोघींनाही कळत नाही. परंतु आता आत्या भरपूर घाबरलेली असते आणि आत्याला अशा अवस्थेमध्ये बघून ईश्वरीलाही अगदी धक्काच बसलेला असतो. आता आत्या अस्वस्थ झाली म्हणून ईश्वरी ही तिच्याकडे बघतच राहते आणि आत्याला काय बोलावं काय नाही हे जयूला आता काहीच कळत नसतं. म्हणून ती तिथेच तशीच उभी असते आणि डोक्याला हात लावून असते. आता सगळेजण पुढच्या भागामध्ये गाडीतून उतरतात आणि त्यावेळेला मग जयू आत्याची परिस्थिती अगदी वाईट झालेली असते. त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही जा निघा, नाहीतर तुमची बस मिस होईल. उगीचच त्या अर्णवनं पण तुमचा वेळ खाल्लाय, आता आणखी इथे थांबू नका, जा लवकर निघा, असं ती म्हणत असते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की नाही आत्या तुला या अवस्थेमध्ये सोडून मी कुठेही जाणार नाही. माझा निर्णय झाला आहे, मी इंदोरला जाणार नाही आहे, असं सरळ आता इथे ईश्वरी ही आत्याला बोलून दाखवते. आणि हे ऐकल्यानंतर आता आत्यालाही थोडासा आधार मिळालेला असतो. त्यानंतर ऑफिसमध्ये लावण्या ही फोनवर वल्लरीशी बोलत असते आणि म्हणते की मामी तुम्ही जी काही आयडिया दिली ना ती आयडिया खरंच ब्रिलियंट होती. माझ्या डोक्यामध्ये ते कधीही येऊ शकत नाही, मी कधीही तो विचार करू शकत नाही. आय हॅव शुडंट बीन डन दिस, असं म्हणून आता ती तिच्याशी फोनवर बोलत असते. आणि मग वल्लरी त्यावेळेला खूप खुश होत असते आणि म्हणते की आता पुढे पुढे बघ काय काय घडतं ते. नंतर मग लावण्या म्हणते की तुमच्यामुळे आज अर्णव माझ्या, असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेच अर्णव मागून आलेला असतो आणि तो म्हणतो की काय अर्णव तुझ्या काय, असं म्हटल्याबरोबर आता ती घाबरते आणि तिथल्या तिथेच उभी राहते. अर्णवने हे सगळं फोनवरचं बोलणं ऐकलंय की काय याची भीती आता तिला वाटायला लागते आणि ती आता प्रचंड घाबरलेली असते. अर्णव तिला मागूनच विचारतो की कशाबद्दल बोलतेस तू आणि माझ्याबद्दल कोणाशी बोलतेस तू, असं विचारल्याबरोबर ती तिथल्या तिथे गार होऊन जाते आणि काय बोलायचं तिला काही कळत नाही. आता त्यानंतर अर्णवला लावण्याचं जे काही खरं रूप आहे म्हणजेच ती जे काही वागते ते सत्य समजेल का, किंवा आता इथे ईश्वरी ही इथे पुन्हा थांबल्यामुळे अर्णव आणि ईश्वरीची लव्ह स्टोरी ही न थांबता पुढे तशी चालू राहणार आहे आणि पत्रिकेचा घोळ कसा निस्तरला जाणार हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.